जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। आपण तुकाराम महाराजांच्या हरिपाठातले मानस पूजेचे अभंग पाहतोय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये हे अभंग पाहता पाहता कालपर्यंत 17 अभंग झाले। आज आपण आता 18वा अभंग पाहूया। काल जसा विषय झाला त्याप्रमाणे या अभंगामध्ये तुकाराम महाराज उपचारांचं आणखी वर्णन करतात। कालच्या निरूपणाच्या शेवटी कशा पद्धतीनं ते नामामध्ये भिजवून उपचार करायला आपल्याला शिकवतायत हा भाग आलेला होता। तोच भाग तुकाराम महाराजांनी या अभंगात विस्तृतपणे मांडलेला आहे। ते म्हणतात, नाम पुष्प शुद्ध गळा घाला हार, विवेक सारासार तुरा लावू, बोध भाळी बुका क्षमा तुळसी दळ, वाहता गोपाळ संतोषतो, गायलिया गुण संतोषता तयाने, करिता कीर्तने आल्हादेतो, आल्हादे हा देव कीर्ती वाखाणिता, पवाडे सांगता याचे यास करू सर्व निवेदन, वारील हा क्षीण संसारीचा, संसाराचा वारा लागो नेदी अंगा, भावे पांडुरंगा आळविता, तुका म्हणे आता उजळली आरती, भावे तो श्रीपती ओवाळूया। भगवंताच्या नामामध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये ओथंबलेली पूजा वर्णन करत करत तुकाराम महाराज आरतीपर्यंत आणतात। पूजेचे विधी महत्त्वाचे आहेत, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा त्यातला भाव आहे। आपला भाव मुळात शुद्ध असत नाही। जसं जसं भगवंताचं नाम आपल्यामध्ये मुरतं, सद्गुरुपदिष्ट साधना जितकी आपल्या अंतरंगामध्ये खोल जाते, तसा तसा आपला भाव शुद्ध होत जातो। तुकाराम महाराज पहिल्या ओळीमध्ये म्हणतायत, नाम पुष्प शुद्ध गळा घाला हार, विवेक सारासार तुरा लावू। आपण कालच्या निरूपणामध्ये पाहिलं की आपण जे उपचार भगवंतांना करतो ते मुळात आपलं मन भगवंताच्या ठिकाणी विलीन व्हावं म्हणून। कारण आपलं मन हे एक प्रकारची दोरी आहे जी आपल्या आत्मस्वरूपाला आणि इंद्रियांना जोडते। इंद्रियांचं तर आपण काही करू शकत नाही, म्हणजे आपण देहात असल्या कारणानं इंद्रियांचे धर्म इंद्रिय पाळणारच। पाय आहेत तर कधीतरी ते चालणार, डोळे कधीतरी पाहणार, कान कधीतरी ऐकणार, कधीतरी आपल्याला झोप येणार, कधीतरी आपल्याला भूक लागणार। देहधर्म कुठेही जाणार नाहीत। आपली अडचण देहधर्मांमध्ये नसून त्यातल्या आसक्तीमध्ये आहे। त्यामुळंच भगवंताचं नाम या ठिकाणी गरजेचं आहे, कारण तेच आपल्या मनाला आपल्या आत्मस्वरूपाकडे वळवू शकतं। पूर्वीसुद्धा विषय आलाय की आपलं मन हे सत्वगुण आणि रजोगुणाच्या सांध्यावरती आहे। भगवंताचं नाम घेतलं तर ते सत्वगुणाकडे वळणार आहे, आपल्यामधील सत्वगुण वृद्धिंगत होणार आहे। पण तसं ते जर नाही घेतलं तर मात्र रजोगुण तमोगुणाचा धोका आहे। भगवंताचं नाम घेऊन उपचार करण्यामध्ये जो कुठला उपचार केला जातोय त्या उपचाराच्या माध्यमानं आपली देहासक्ती कमी करणे हे उद्दिष्ट आहे। तशी ती होत गेली की आतील भगवंताचं स्वरूप आपोआपच प्रकट होत जातं। हे सगुण पूजेमधलं मर्म आहे। जो सगुणामध्ये आहे तोच खरं पाहता आपल्या अंतर्यामी आहे। पण आपण देहामध्ये असल्याने आपल्याला देहानुषंगानं गोष्टी पाहण्याची सवय असते, किंबहुना आपली वृत्ती तिथे जडते। जसं की जर मी कुठली दिशाच सांगितली नाही, कुठला रंगच सांगितला नाही, कुठलं रूपच सांगितलं नाही, तर एखाद्या वस्तूकडे लक्ष लागणं कठीण जातं। पण जर सांगितलं की समोर पहा कसा पांडुरंग उभा आहे, तर हे ऐकता क्षणी आपल्या डोळ्यांपुढे पांडुरंग उभा राहतो। भगवंताच्या नामाची ही ताकद आहे। आज आपण कितीही विषयांमध्ये गुंतलेले असो तरीसुद्धा नाम हे नामाचं काम करतच।
म्हणूनच गोंदवलेकर महाराज म्हणतात, तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. फक्त गरज आहे भक्तिभावानं, प्रेमानं ते घेण्याची. आपण आपल्या देहाची कर्म करतोय ना, तर म्हणूनच गरज आहे भक्तिभावानं केलेल्या पूजनाची. त्या पूजनालाच तुकाराम महाराज वर्णन करतात की नाम पुष्प शुद्ध गळा घाला हार, विवेक सारा सार तुरा लावू. या अभंगामध्ये पूजनाबरोबरच एकामागून एक तुकाराम महाराज पारमार्थिक साधनेला आवश्यक असलेले गुण सांगतात. पहिली ओळ पहा, त्यामध्ये एकतर ते शुद्ध भाव सांगतात, नामाचंही महत्त्व सांगतात, पण विवेक हा महत्त्वाचा गुण ते सांगतात. विवेकाची व्याख्या नित्यानित्य वस्तू विवेकः अशी केलेली आहे. आपल्या जीवनामध्ये काय नेमकं नित्य आहे आणि काय अनित्य आहे याला ओळखणे म्हणजे विवेक. नुसतं ओळखून उपयोग नाही, ओळखल्याप्रमाणे आपल्या वर्तनामध्ये ते उतरवणे हाही विवेकच आहे. तुकाराम महाराज भगवंताच्या डोक्यावरती तुरा लावणे या उपचाराला विवेकाशी जोडतात. विवेक सारा सार तुरा लावू. आपल्या जीवनामध्ये आपलं आत्मस्वरूप सोडल्यास बाकी सर्व काही अनित्य आहे. पण हे जोपर्यंत आपण सद्गुरूचरणी लीन होत नाही किंवा सद्गुरू मुखातून श्रवण करत नाही तोपर्यंत कळत नाही. आपण आपल्या इंद्रिय सुखांमध्ये, विषयांमध्ये पूर्णपणे बुडून गेलेलो असतो. याची आपल्याला जाणीव असत नाही की हे अनित्य आहे. त्याच्या अनित्यतेचा अनुभव आपल्याला वारंवार येतो, पण ते खोल पटत नाही की यातून आपल्याला नित्यतेकडे जायचं आहे. त्यासाठी सद्गुरू सहवास, संत सहवास अत्यंत गरजेचा आहे. साधा दासबोध जरी वाचला तरी नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे हे ताबडतोब कळून येईल. पण जसं की मगाशी विषय झाला की नुसतं कळून उपयोग नाही, त्याचं आचरण महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच इथे प्रश्न उद्भवतो की आत्म्याचं आचरण करायचं म्हणजे तरी काय करायचं? आत्मस्वरूप नित्य आहे हे खरं, पण या नित्य असलेल्या आत्मस्वरूपाचं आचरण म्हणजे काय? तर तेच नामस्मरण आहे. जेव्हा जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा तेव्हा आपल्या वृत्ती भगवंताकडे वळतात. ही साधनेतील वस्तुस्थिती आहे. फक्त तसं श्रद्धेनं नाम घेणं, तसं श्रद्धेनं उपासना साधना करणं हे मात्र आपल्या हातात आहे. तेच जर आपण केलं नाही आणि फक्त बाह्यात्कारानं पूजन केलं तर ते काहीही कामाचं नाही. आणि हे पटवून देण्यासाठी प्रत्येक गुण तुकाराम महाराज पूजेमध्ये जोडतात. पुढच्या ओळीमध्ये ते बोध आणि क्षमा असे गुण घेतात. बोध भाळी बुका, क्षमा तुळशीदळ, वाहता गोपाळ संतोषतो असं ते म्हणतायत. हा जो बोध आहे हा आपल्याला सद्गुरूंनी दिलेला बोध आहे. सद्गुरू प्राप्ती, सत्संगती जीवनामध्ये येण्याच्या आधी आपण आपल्या देहालाच सत्यत्व देऊन वागत असतो. असंच समजत असतो की हा देह म्हणजेच मी आहे. सद्गुरू शिष्याला सांगतात की तू म्हणजे देह नाहीस. ते जे परमात्मा तत्व आहे, ज्यामुळे तुझा देह चालतो, फिरतो, बोलतो, भोग भोगतो, ते परमात्म तत्वच खरं म्हणजे तू आहेस. यालाच सोहम असं म्हणतात. याच बोधाचा उल्लेख तुकाराम महाराज बोध भाळी बुका असं म्हणताना करतायत. ज्याप्रमाणे आपण मस्तकावरती भगवंताचा बुका प्रसाद म्हणून लावतो, तसाच आपल्या अंतरंगामध्ये तुम्ही सोहमचा बोध बाळगा असं ते सांगतात. आणि असा जर अभ्यास घडला तर क्षमेचा गुण आपोआपच अंगी बाणतो. एखाद्या व्यक्तीला क्षमा करण्याचा सुद्धा मोठेपणा असावा लागतो. तसंच माझं चुकतंय म्हणून मी क्षमा मागतो हे बोलण्यासाठीही मोठेपणा असावा लागतो. ही क्षमा इतकी सहजासहजी प्राप्त होत नाही. आपल्या अहंकाराचं वजन थोडंसं कमी झाल्याशिवाय क्षमेचा गुण अंगी बाणत नाही. सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं की ते ब्रह्मच तू आहेस,
आणि ते ऐकल्या ऐकल्या आपण ब्रह्मस्थितीला जात असतो तर काही अडचणच नव्हती. पण असं होत नाही. साधनेची नितांत आवश्यकता असते. नित्यनियमाचे नामस्मरण, नित्यनैमित्तिक ध्यान, पूजन या सगळ्याची गरज असते. ते केल्याशिवाय अहंकार विलीन होत नाही. आणि याचंच वर्णन तुकाराम महाराज करतात की हा बोध तुम्ही बाळगा, म्हणजेच तुम्ही क्षमेपर्यंत पोचाल, की जेणेकरून भगवंताला संतोष होईल, असं ते म्हणतात. खरं पाहता भगवंत हा असंतोषी कधी असेल का हो? असं कधी असेल का की त्याला आनंद झालेलाच नाही आहे, तो दुःखी आहे? मग तुकाराम महाराज गोपाळ संतोषतो असं का म्हणतात? ते जेव्हा गोपाळ संतोषतो असं म्हणतात त्यावेळी त्यांना हे सुचवायचं आहे की आपला प्रवास आपल्या भगवंताकडे व्हायला लागतो. जसं की आज मी बहिर्मुख आहे तर अंतरंगातल्या भगवंताची मला जाणीव नाही आहे. मी अंतर्मुख होणे याचाच अर्थ गोपाळ संतोषणे किंवा माझा आत्मा संतोषणे. आता मी काय झालो? ज्या आत्मस्वरूपाला मी विन्मुख होतो त्याला मी सन्मुख झालो, म्हणूनच गोपाळाला संतोष झाला, असा याचा अर्थ आहे. पुढे ते म्हणतात, गाईल या गुण संतोषतो तयाने, करिता कीर्तने आल्हादेतो. अर्थ अगदी सरळ आणि साधा आहे. भगवंताच्या कीर्तनाने भगवंताला आनंद होतो. कसा आनंद होतो ते आत्ताच आपण पाहिलं. कीर्तनाने भगवत प्राप्ती हे सर्व संत सत्पुरुषांनी स्वीकारलेलं सत्य आहे. आजपर्यंत होऊन गेलेले अनेक संत महात्मे कीर्तनामध्ये अक्षरशः बुडून गेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांपासून एकनाथ महाराजांपर्यंत, तुकाराम महाराजांपासून अगदी गोंदवलेकर महाराजांपर्यंत सर्वांनी कीर्तनं केलेली आहेत. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात तर उल्लेख आहे की महाराजांच्या पायाला त्यांच्या शेवटच्या काळामध्ये सूज असायची. शरीरामध्ये दम्याचा विकार बळावला होता, तरीही महाराजांनी कीर्तन सोडलं नाही. तसंच उभं राहून श्री महाराज कीर्तन करायचे. तुकाराम महाराज, नामदेव महाराज इत्यादी महात्म्यांबद्दल तर काय बोलू, शब्द अपुरे पडतील. संपूर्ण जीवन भगवंताच्या कीर्तनाला या महात्म्यांनी वाहून घेतलं. तुकाराम महाराजांच्या घरी तर कधी खायला अन्न नसायचं, पण त्यांचा विठ्ठल विठ्ठल गजर कधी थांबला नाही. ते या अभंगामध्ये म्हणतायत की अशा केलेल्या कीर्तनाने भगवंताला खरा संतोष होतो, आपली खरी अंतर्मुखता होते, आपला आतला प्रवास सुकर होतो. आत्मप्रचितीच्या आड येणारे जे डोंगर आपल्या आतच आहेत, षड्रिपू म्हणा, आपली देहबुद्धी म्हणा, आपला जीवभाव म्हणा, आपली विषयासक्ती म्हणा, सर्व काही कीर्तनाच्या पुढे गळून जातात. भगवंत जणू कीर्तन करणाऱ्याला आपल्या डोक्यावर घेऊन नाचतो. या कीर्तनाचा नामस्मरण असाही अर्थ आहे आणि सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेली साधना असाही अर्थ आहे. जो हे करील त्याला भगवत प्रचिती दूर नाही, असं तुकाराम महाराज निक्षून इथं सांगतायत. पुढच्या ओळीमध्ये सुद्धा ते हेच सांगतात, आल्हादे हा देव कीर्ती वाखाणिता, पवाडे सांगता याचे यास. काय असतं कीर्तनामध्ये? देवाचंच तर कौतुक असतं, त्याच्याच लीलांचं वर्णन असतं, संत महात्म्यांच्या उपदेशांचं कथन असतं. बरं, संत महात्मे तर भगवंताचे लाडके, त्यामुळं त्यांच्या उपदेशाचं कथन म्हणजे भगवंताचंच कथन. तुकाराम महाराज म्हणतायत, अशी त्याची त्याला स्वतःची कीर्ती ऐकायला खूप आवडते. यामध्ये खरं म्हणजे नामस्मरणाचा एक सूक्ष्म असा उपदेश आहे, तो आपण पाहूया. भगवंताचं नाम घेत असताना आपणच आपल्या कानांनी ते ऐकण्याचा अभ्यास करावा. आपण समजा तोंडाने म्हणतोय तर प्रश्नच मिटला, आपल्या कानांनी ते ऐकू येतं. पण समजा आपण मनातल्या मनात घेतोय तर मनातल्या मनातच आपणच आपल्या आत ते ऐकण्याचा अभ्यास करावा. हा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. याची सुरुवात आपण आपल्या मनाला आणि आपल्या चित्तवृत्तींना भगवंताच्या नामाकडे वळवून करावी.
त्या अखंड बाहेर फिरत असतात. त्यांना या नामाकडे वळवण्याचा अभ्यास करावा. आपल्या लक्षात आलं की आपल्या वृत्ती बाहेर आहेत, आपलं मन, आपले विचार बाहेर आहेत, तर त्यांना तिथून खेचून आणावं आणि भगवंताच्या नामाला चिकटवावं. असं करत गेल्यानं वृत्ती नामाच्या ठिकाणी स्थिर व्हायला लागतात. याच गोष्टीला तुकाराम महाराज भगवंताला त्याची स्तुती ऐकायला आवडते अशा शब्दात करतायत. कारण भगवंत तसा देहरहित आहे, गुणातीत आहे, निर्गुण स्वरूपात आहे. त्याची त्याला स्तुती ऐकायला आवडते याचा नेमका अर्थ मग असाच होतो की ज्या आत्मस्वरूपाच्या सत्तेवर नाम घेणं संभवतं त्याच आत्मस्वरूपाची सत्ता त्याच नामाच्या अनुसंधानामध्ये लावणे. आणि हेच इथे तुकाराम महाराज करायला सांगतायत. आपल्या आतच आपल्या स्वतःला बुडायला सांगतायत. पण ही साधना वाटते तितकी सोपी नाही. नामस्मरण म्हणा किंवा ध्यान म्हणा, एका मर्यादेपलीकडे एकाग्र भावाने करणे कठीण आहे. आणि म्हणूनच साधकाला शीण येतो, थकवा येतो. असं वाटतं की मी इतके प्रयत्न करतोय पण माझं मन स्थिर होतच नाही. मी इतकी साधना करतोय पण माझी भरकट थांबतच नाही. अशा वेळी त्याला आधार हवा असतो. तुकाराम महाराज म्हणतायत, हा आधारसुद्धा भगवंतच त्याला देतो. याचे यास करू सर्व निवेदन, वारील हा शीण संसारीचा, असं ते म्हणतात. भगवंताच्या नामाचं प्रेम येत नाहीये ना, मन नामामध्ये रंगून जात नाहीये ना, तर त्याच भगवंताला तुम्ही सांगा की मला नामाचं प्रेम दे, माझं मन नामामध्ये रंगून जाऊ दे, मला आता स्वतःचा विसर पडू दे. तुकाराम महाराजांच्याच भाषेत म्हणायचं तर देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, असं त्या भगवंताला म्हणावं की जेणेकरून या संसाराचा शीण निघून जाईल. पुढे ते म्हणतात, संसाराचा वारा लागो नेदी अंगा, भावे पांडुरंगा आळविता. अर्थ उघडच आहे. असं जर भगवंताचा धावा केला तर साधनेमध्ये मन रमणं हे स्वाभाविक आहे. मग ते एकदा रमलं की मग कामच झालं. संसाराचा वारा लागो नेदी अंगा अशी अवस्था आलीच म्हणून समजा. हे सर्व करणे म्हणजे आपण शुद्ध भावानं नाम घेणे, त्या नामामध्ये बुडून उपचार करणे, ते उपचार करत असताना आपला विवेक जागृत ठेवणे, सद्गुरूंनी आपल्याला जो बोध दिलेला आहे तो अंतरंगामध्ये ठसवण्याचा प्रयत्न करणे आणि या मार्गाने जाता जाता आपलं साधनही कळसाला नेणे, याचा अर्थ आरती करणे असा आहे. अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज आरतीचा उल्लेख करतात. तुका म्हणे आता उजळली आरती. आता असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा ते हे सांगतात की आधी जे मी सांगितलेलं आहे ते करणं म्हणजेच आरती करणं. आणि अर्थातच अशीच आरती साधकाला मोक्ष प्राप्त करून देते. तुका म्हणे आता उजळली आरती, भावे तो श्रीपती ओवाळूया. भगवंत खरं पाहता आपल्या अंतरामध्येच आहे, पण त्याला ओवाळण्यासाठी आता आपण भावाचा, भगवंताच्या नामाचा, विवेकाचा, सद्गुरूंनी जो बोध दिलेला आहे त्याचा हात धरूया आणि मग त्याची आरती करूया. बाहेर जरी मूर्तीची आरती करत असलो तरी भाव हाच अपेक्षित आहे की ज्याला ओवाळलं जातंय ते त्याच्याचमुळे ओवाळलं जातंय. तो देहामध्ये आहे म्हणून आरती घडू शकते आणि ज्याची आरती केली जाते तोच आत देहामध्ये प्रतिष्ठित आहे. असा हा या हरिपाठातील 18वा अभंग आहे. या पुढील अभंगही आपण यथावकाश पाहूच. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.